राज पाटीलने मालतोडे हा संघ पॅक केला होता. भोकरपाडा शिवार्थ 11 जय हनुमान भोकरपाडा संघ. चला मॅच देवेंद्र माळी यांच्याकडे जाऊया. धन्यवाद महागुरु. आपण बघतोय आता मात्र अजून एक हाय व्होल्टेजचा सामना सुपर 6 मधील हा तर्रार आता मात्र अनुभवायला पाहायला मिळतोय. पहिली मॅच काय जबरदस्त पाहायला मिळाली. एका चेंडूवर 6 धाबांची गरज असताना तो सामना जिंकून दिला. इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्याचं नाव लिहिलं जाईल. जेव्हा केव्हा या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये चर्चा होईल तेव्हा प्रसादचं नाव घेतलं जाईल. लेदर क्रिकेटमध्ये आपण म्हणालात की जावेद मियादाद किती वर्ष झाले असतील त्याला, पण ती आठवण अजून परत राहिलेली आहे. तशी या रसायनी ट्रॉफीची आठवण राहील तुम्हाला प्रसाद पाटीलनं मारलेला हा षटकार. नक्कीच. आणि आदी पाटीलने पण या अगोदर 4 चेंडूमध्ये 20 धावा करून पोहोचवलं होतं भोकरपाडा संघाला इथपर्यंत. नक्कीच. आणि आदी पाटीलने एक चांगला प्रयत्न केला परंतु शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी हावी झाला तो प्रसाद. तसं पाहिलं तर फक्त 5 चेंडूमध्ये 4च धावा दिल्या होत्या. शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. चांगली गोलंदाजी केली होती. समोर एवढे चांगले फलंदाज असताना सुशांत मोकलला पण त्याने बाद केलं होतं. बघूया क्रिकेट आहे. क्रिकेट असं म्हणतात ना, कभी खुशी कभी गम, कभी सुख तर कधी दुःख. क्रिकेटमध्ये एखादा करोडपती बनवतो, एखादा असलेले पण घालवतो. याचंच तर नाव क्रिकेट आहे. उलटा निर्णय इथे घेतलाय 2 षटकांमध्ये. आपण पाहतोय शिरडोन संघानं बॅटिंग करण्याचा. नक्कीच आपण बघतो बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. आता मात्र शिरडोन संघानं आपल्या फलंदाजांवर विश्वास ठेवलाय. शिरडोन संघानं पाहूयात 2 षटकांचा सामना. शिरडोन संघाची सलामीची जोडी. पहिला चेंडू इथे मात्र आपण बघतोय बॅटची कडा घेऊन चेंडूचा पाठलाग केला जात आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु शर्यत जिंकली आहे ही चेंडूनं आणि 4 धाब्यानं स्वतःच संघाचं खातं ओपन केलंय. फलंदाज पाहायला मिळत आहेत रोशन पवार आणि जयवंत महाडिक यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. जयवंत महाडिक यांना विनंती करतोय की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. जयवंत महाडिक साहेब. शिरडोनचे आमचे पाहुणे आहेत. नक्कीच शिरडोनचे आमचे पाहुणे आपण या ठिकाणी बघतोय. त्यांचं स्वागत केलं जात आहे. स्वागत केलं जातं. इथे मात्र पहिला चेंडू काय जबरदस्त खेळला होता परंतु यावेळेस आपण बघतोय पंचांचा इशारा आहे तो हा चेंडू टाकला जातोय स्वैर. आणि स्वैर धावेनं आपण बघतोय 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 धावा आतापर्यंत जमा केल्यात त्या शिरडोन संघानं. आपण बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकला. फलंदाजीचा डिसिजन घेतला. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता परंतु झेल टिपता आला नाही. परिणाम पाहायला मिळतोय एकेरीचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं आणि या 2 धाबेनिशी आपण पाहिलं संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धाबा शिरडोन विरुद्ध कोपर असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त आपण बघितलं होतं कालच्या रात्री शिरडोन संघानं या ठिकाणी किमया केली होती. रोशन पवार असेल, निकेश असेल, या निकेशनं आपण बघितलं होतं काय फलंदाजी केली होती कालच्या रात्रीमध्ये. अगदी सगळ्या शिरडोनकरांना या ठिकाणी चकित करून सोडलं होतं आपल्या फलंदाजीनं त्यानं. हा चेंडू आता मात्र आपण बघतोय कोलवट टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज कारण आपण बघितलं होतं फुटवर्कचा वापर केला होता. बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचं नातं जुळत आलं नाही. परिणाम बघतो आपण या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज पाहायला मिळतोय आयुष पाटील. आयुष ठाकूर या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज आपण बघतोय. आणि यावेळेस हा चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 7. 4 चेंडू 7 धाबा आतापर्यंत आपण बघतोय. 4 चेंडू 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आयुष ठाकूर आपण बघतोय गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू फेकला होता. चेंडूला पंच केले. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकानं केलेली चूक. चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषा पार. चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी एका मोठ्या धावसंख्येचा भेद घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. शिरडोन संघाने सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय कारण आपण बघतोय आक्रमण हाच आपला बचाव या इराद्यानं या उक्तीप्रमाणे 11 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र कोणती चूक केली जाणार नाही. क्षेत्ररक्षक येऊन पोहोचलाय चेंडू खाली
पहिली विकेटचा या ठिकाणी खेळ संपवला जातोय. फलंदाज होईल बाद रोशन पवार बॅक टू पवेलियन. या ठिकाणी आपण बघतोय चांगला झेल टिपला त्या क्षेत्ररक्षकानं. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आपण बघितलं होतं. चेंडूला थोडंसं शॉर्ट ऑफ लेन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूला या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकानं कोणतीच चूक न करता एक सोपा झेल टिपला. आपण बघतोय नागोरी चहावाले या ठिकाणी अजून परत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूण धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत धावा जमा करतील आपण बघतोय. या ठिकाणी सर्वोच्च धावसंख्या ज्याची असेल त्या संघाला थेट प्रवेश मिळणार आहे. अगदी मेहनत तुम्हाला आताच घ्यायची आहे, कारण आपण बघतोय सुपर 6चे हे सगळे सामने आपण बघतोय. ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या त्याला थेट प्रवेश मिळणार तो डायरेक्ट फायनल मध्ये. तेजस चौधरी आपण बघतोय नवीन फलंदाजाच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या आतापर्यंत 11. या षटकाचा विचार करायला गेला तर पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. दुसरं षटक गोलंदाजी रुपेश मात्रे ऑन स्ट्राईक. कालच्या रजनीचा हिरो आपण बघतोय निकेश या ठिकाणी आपण बघतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. डावकर हाताचा फलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडे अपील तर केलं होतं. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे मात्र नकार घंटा वाजवली आहे. नकार दिलाय, नकार दर्शवलाय. एका धाबेवर समाधान मानलंय. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न कदाचित संपवला असता, धोका झाला असता, विकेट गमावली असती आणि त्याच इराद्यानं मात्र नकार दिला तो फलंदाज तेजस चौधरीनं. आणि इथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचले ते तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय मागच्या पर्वाचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे आणि आमचे पंच संतोष चौधरी सर यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी मैदानात उतरला. इथे मात्र काय घडलंय, सिंगल पाहायला मिळते पुन्हा एकदा. या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचलं ते तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 22 धावा जमा केल्या होत्या त्या कळवे संघानं आणि त्या 22 धावांचा उच्चांक मोडला जाईल का. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. चेंडूला जातोय या ठिकाणी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध, परंतु चेंडू होतोय फरार. सुईमधून धागा टाकावा तशा पद्धतीने दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय शिरडोन संघाची धावसंख्या उंचावते, आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज आपण बघतोय मराठी हिंदू नववर्ष या ठिकाणी आजच्या दिवसाच्या सुरुवात होते. सगळ्यांना आपण गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात, हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देऊयात, कारण आपण बघतोय या ठिकाणी सामने रसायनी ट्रॉफी. पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं नाही आणि इथे परिणाम पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आपण बघतोय 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. या षटकाचा विचार करायला गेला तर 4 धावा धावफलकावरती 4 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 18 धावा धावफलकावरती. अजून एखादा मोठा स्ट्रोक्स येईल का. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाही. इथे मिळते विकेट. या ठिकाणी परतावा लागेल तेजस चौधरीला. एक चांगला खेळ या ठिकाणी तेजस चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळत होता, परंतु या ठिकाणी मोठा स्ट्रोक्स खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मिसटाइम स्ट्रोक आपण बघतोय.
दोन मॅच राहतील अजून 3 मॅच होतील. पुढचा टॉस नाही ना रे. चला टॉस साठी यायचं आहे. मोरिया बोरगाव आणि गुळसुंदे. मोरिया बोरगाव आणि गुळसुंदे लगेचच आपण विदाउट टाइमपास टॉस साठी यायचंय. मोरिया बोरगाव आणि गुळसुंदे टॉस साठी लगेचच यायचं. इथे आपण बघतोय हा चेंडू इथे मात्र मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटचं आता जुळत जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा सत्र या ठिकाणी पण पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान असेल. म्हणजे या सामन्यामध्ये आता आपण बघतोय अजूनपर्यंत कळवे संघाची सर्वोच्च धावसंख्या ही या ठिकाणी अबाधित राहिली आहे. आता मात्र आपण बघतोय 18 धावा जमा केल्यात. 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला टॉस करायसाठी यायचं आहे. मोरिया बोरगाव आणि गुळसुंदे. बोरगाव संघाचा संघनायक उपस्थित झालाय. गुळसुंदे संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेचच या. चला गुळसुंदे संघ टॉस साठी लगेच या. आमचे पप्पे भाई यांच्या शुभास्या या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. बरीचशी मेहनत घेतली आहे पप्प्या यांनी, कारण आपण बघतोय चेंडू पुरवायचे असेल, पाणी पुरवायचं असेल आणि कुठली वस्तू आणायची असेल तरी सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे त्यांनी सहकार्य केलंय. चला बॉल घेऊन जा लगेच इथे. येते ना बॉल दाखव रे, बॉल दाखव. ए बॉल दाखव दे ना, बॉल दे, बॉल दे ना, बॉल दे, बॉल दे. अरे तिथंच बॅग ठेवती आहेत ना. स्टिकर पण असतील बघ. आम्ही ओपन घे. केला पण का कोण आहेत? गुलाबी बोरगाव. कोण जिंकला नक्की, नीला का गुलाबी? आमदारा पिवते आमदारा 2 मिनिटं. चला स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि गरज असेल ती 19 धावांची. चला आपण या ठिकाणी आता वळूयात. 12 चेंडू आणि गरज असेल ती 19 धावांची. जिंकण्यासाठी एक सोपं आव्हान नक्कीच आपण आपल्याला पाहायला मिळेल, कारण आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढत गेली होती. आणि याही वेळेस शिरडोन संघाला प्रयत्न करावा लागेल. एक चांगली गोलंदाजी त्यांची करावी लागेल. 2 चांगले गोलंदाज या ठिकाणी वापरावे लागतील. पहिलं षटक, सलामीचं पहिलं षटक आपण बघतोय. तेजस चौधरी. तेजस चौधरी पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय. तेजस चौधरीच्या हातामध्ये काय चाललंय तुमचं? शिरडोन संघ प्लीज या ठिकाणी आपण बघतोय बराचसा सराव तुम्ही केला. आता इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी आता आपण मगाशी सांगितलं होतं एकच स्पाइट अशी मारा की वातावरण टाईट करून टाका. आणि आपण बघतोय हा सामना आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 चेंडू गरज असेल 19 धावांची. अजून एक सुपर 6 मधला आपल्याला सामना पाहायला मिळेल. मोरिया बोरगाव आणि गुळसुंदे. मोरिया गुळसुंदे या 2 संघादरम्यान
पहिला चेंडू इथे मात्र आपण बघतोय जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय संघाचं खातं ओपन झालंय. 12 चेंडू 19 धावांची गरज आणि हा सामना आता मात्र सोपा करण्यासाठी पावलं उचललेत ती मी म्हणेन कोपर या संघानं. पहिल्या चेंडूवर मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आव्हान शिल्लक असेल 11 चेंडू आणि 18 धावांची. 11 चेंडू 18 धावा. गोलंदाज तेजस चौधरी इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच या ठिकाणी सिंगल डबल्सनं अटॅक करायचा आणि भाग पाडायचं ते गोलंदाजाला खराब चेंडू टाकण्यासाठी. ही रणनीती आखली आहे ती या फलंदाजांनी. कारण आपण बघतोय पहिल्या चेंडूवर धावा आल्या होत्या 1 आणि दुसऱ्या चेंडूवर धावा पाहायला मिळत आहेत त्यात 2. आमचे सूर्यदेव महाराज आपण बघतोय आता येण्याच्या तयारीत आहेत सूर्यनारायण. आणि अशा वेळेस आपण बघतोय सामने अजूनही चालू आहेत. गावातली लोक झोपेतून उठले असतील तेही म्हणत असेल की यांच्या मॅचेस कधी संपायच्या. कारण आपण बघतोय आता मात्र ही शेवटची रात्र होती आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण बघतोय जल्लोष साजरा केला जातोय. आमचे राहुल पाटील आता मात्र सुस्तावलेत. या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. अंकित मालुसरे आपण बघू शकता त्यांना एक समाधानी चेहरा त्यांचा पाहायला मिळतोय. आता मात्र सगळे 48 संघ खेळून झालेत. सगळे सुपर 6 मधले आपल्याला संघ सापडलेत. एक शांत आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. इथे मात्र रिव्हर्स स्विच मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय गोलंदाज या क्षेत्ररक्षकाकरवी. परंतु अंतिम क्षणाला चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार. असं वाटलं होतं हा चेंडू अडवला जाईल फील्ड केला जाईल. परंतु चेंडू या ठिकाणी आपण बघितलं रेस्ट लागली होती त्या क्षेत्ररक्षकाची आणि त्या चेंडूची. आणि शेवटला मात्र विजयी झाला चेंडू आणि प्राइज म्हणून या 4 धावा बहाल केल्या त्या संघ फलंदाजी करणारा संघ कोपर संघाला. आमचे किरण मोरे बरीचशी मेहनत त्याने घेतली. कुठल्या कोपऱ्यात लपले होते आम्हाला पण माहिती नाही. राहुल पाटील यांना आता आपण दिसलात या आपण आपलं स्वागत. परंतु इथे आपण बघतोय हा चेंडू आता मात्र आपण बघतोय चेंडू बॅटची कडा घेऊन जाईल. विकेट मिळतीये. पहिल्या विकेटचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय संपलाय. फलंदाज प्रतिकेश या ठिकाणी बाधून तंबूत परतेल. धावफलकावर धावा ते आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा धावफलकावर ती पाहायला मिळतात. अजूनही गरज असेल ती 12 धावांची. परंतु चेंडू शिल्लक असेल ते 8 चेंडू 12 धावा. मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात त्याच पद्धतीचं समीकरण पाहायला मिळतंय. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं शेवटच्या 7 चेंडूवर 11 धावांची गरज होती आणि त्यानंतर आपण बघितलं होतं काय जबरदस्त खेळी केली. प्रसाद पाटील या फलंदाजानं दाखवून दिलं की त्याच्यातली हिंमत काय होती. दाखवून दिलं त्याचा खेळ काय होता. दाखवून दिलं त्याने स्वतःचा विश्वास आणि दाखवून दिलं त्याच्या गावासाठी घेतलेली ती मेहनत. एकूणच प्रसाद पाटीलने तो सामना जिंकून दिला आपल्या कळवे संघाला. आता मात्र आपण बघतोय चला टाइमपास करू नका. आता मात्र चर्चा तुम्ही कमी कराल तितकं तुम्हाला चांगलं असेल. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि गरज असेल 12 धावांची. 8 चेंडू 12 धावा. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल तेजस चौधरीचं हे पहिलं षटक सलामीचं पहिलं षटक. शिरडोन संघ आपण बघतोय बरेच जण आता मात्र सकाळी उठले असतील अलाराम लावला असेल त्यांच्या संघासाठी आणि ते शिरडोन संघाचे पाठीराखे जे या सामन्याचा आनंद घेतात त्या सगळ्या पाठीराख्यांचा मी स्वागत करतोय समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून. अगदी सकाळ झाली बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी मोबाईल आजकाल आपण बघतो सकाळ सकाळ उठल्या पहिले मोबाईल शोधतात. मोबाईल आपला कुठे ते बघतात. नंतर आपण बघतोय पुढची कार्यक्रम त्यांचा चालू असतो. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी फेकली. 5वा चेंडू फेकला. आता मात्र चेंडू 12 धावांची 6 धावा. आता मात्र कोपर संघ असं वाटलं होतं की आपली पकड मजबूत करेल. सुरुवातीपासूनच या ठिकाणी शिरडोन संघावर या ठिकाणी डोकं वर करू देणार नाही. परंतु या ठिकाणी शिरडोन संघाने दाखवून दिलंय पहिलं षटक
काय भेदक फेकलंय पहिल्या षटक, काय कमालीचं फेकलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7. एक चौकार आला होता परंतु त्यानंतर डोकं वर करू दिले नाही ते फलंदाजांना आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावा जमल्या त्या 7 आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू, गरज असेल 12 धावांची. चला रुपेश ठाकूर आपण यायचंय. चला टाइमपास करू नका, विनंती असेल. आम्हाला माहिती आहे आता, पण आता आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमच्या प्रत्येकाच्या नावावर पारितोषिक आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडू पकडेल आणि फेकेल तोपर्यंत मिळतायत. या ठिकाणी आपण बघतोय धावपट्टीवर धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 2. आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 5 चेंडू आणि 10 धावांची. 6 ला 12 प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव. आता मात्र आपण बघतोय पहिल्या चेंडूवर आल्या दुहेरी धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असेल ते 5 आणि गरज असेल ती 10 धावांची. 5 चेंडू 10 धावा. समीकरण सोपं असेल परंतु 1-2 निर्धाव चेंडू विकेट जर का मिळवली तर शिरडोन संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. आणि इथे मात्र आपण बघतोय चेंडूला उडवलंय, झेल टिपला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला परतावं लागेल असं वाटलं होतं. पहिल्या चेंडूवर 2 धावा आला, याही चेंडूवर 2 धावा येतील परंतु इथे मिळते विकेट. सामना अजून संपलेला नाहीये कारण इथे आपण बघतोय 4 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा. बोरगाव संघ आणि गुळसुंदे संघ यानंतर लगेचच इन ऍक्शन मध्ये यायचा आहे. तर बघतो आपण या ठिकाणी गोलंदाज प्रतिकेश ना आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला जल्लोष साजरा केला जातोय. शिरडोन संघाचे पाठीराखे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण बघितलं होतं, आपण सांगितलं होतं मागच्या पर्वाचे अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे मंगेशजी वागडीकर आणि आपल्या पनवेल पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध पंच म्हणून ज्यांची ओळख ते आमचे संतोष चौधरी सर, त्यांच्या माध्यमातून हा संघ उतरला होता. साई एकविरा श्रीराम शिरडोन संघ. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते पुढे सरसावून या ठिकाणी फुटबॉलचा वापर केला होता आणि फलंदाजाला बाद होऊन परतावं लागेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि गरज असेल तर मोठ्या स्ट्रोक्स आला नाही तर मात्र आपण पाहतोय हा सामना सोपा होऊन जाईल. तुम्ही म्हणेन या शिरडोन संघासाठी. परंतु बघूयात शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 10 धावांची. 2 चेंडू 10 धावा. दोन चेंडू आणि 10 धाबांची गरज. चला स्पीडअप करायचे. 2 चेंडू 10 धावा आणि हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव फेकला जातोय आणि या चेंडूवरच सगळं काही होतं. या चेंडूवरच आता मात्र सगळं काही होतं. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक, गरज असेल ती 10 धाबांची. काय जबरदस्त कमालीचं षटक फेकलं गोलंदाज प्रतिकेशनं. अतिशय तिखट मारा आपण म्हणतो ना तशा पद्धतीने तिखट मारा या ठिकाणी केलाय. परंतु यावेळेस आपण बघतोय हा चेंडू येतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. हा सामना जिंकलाय तो शिरडोन संघाने या कोपर संघाविरुद्ध. जबरदस्त कमालीचं या ठिकाणी खेळ दाखवला.
तो श्रीडोन संघानं फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये कमालीचा खेळ